डेफिनेशन्स आता पाठ केलेली रिवाइज करा मराठीतून. गेट रेडी. 1 2 3 स्टार्ट. वाक्यातील नाम किंवा सर्वनामाचा संबंध इतर शब्दांशी दाखवणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. ओके. किंवा त्याला आपण त्याची जर फोड केली प्रीपोजिशन म्हणजे प्री मीन्स प्रीवियस पूर्वीची, पोझिशन म्हणजे स्थिती. काय स्थिती आहे वाक्यामधल्या नामाची, नाम आणि नामाच्या इतर असणाऱ्या शब्दांशी काय संबंध आहे, त्याची काय स्थिती आहे, त्याला आपण प्रीपोजिशन असे म्हणतो. तर आता आपण प्रीपोजिशन शिकत असताना बरेच वेळेस आपल्याला कन्फ्युजन काय होतं, इन आणि इनटू केव्हा वापरायचं. इन मध्ये दोघांचा अर्थ काय होतो, दोघांचा अर्थ काय, आत किंवा च्या आत. दोघांचा अर्थ काय, आत किंवा च्या आत. परंतु कोणतं कधी वापरायचं, हे इन कधी वापरायचं आणि इनटू कधी वापरायचं आपण लिहून दिलं. मग इनचा उपयोग काय, जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आत आहे आणि त्या दोन्ही वस्तू स्थिर आहेत तेव्हा आपण इनचा उपयोग करतो. आणि इनटूचा उपयोग काय सांगितलं आपण, जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आत आहे परंतु त्या दोन्हीपैकी एक वस्तू वेगामध्ये आहे किंवा दोन्हीच्या दोन्ही वस्तू पण वेगामध्ये आहेत तेव्हा मात्र आत या शब्दाच्या अर्थासाठी इनटू हा शब्द वापरतात. आता उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, द बुक रिकाम्या जागा, रूम तुम्ही काय वापराल इथे, द बुक डॅश 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 द रूम, इथे काय वापराल, इन. का बरं, रूम पण स्टेबल आहे, बुक पण स्टेबल आहे, दोघं पण कसे आहेत, स्टेबल आहे, म्हणून काय वापरलं, इन. द चेअर इज डॅश 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 द रूम, इन द रूम. येस, दोघं पण आहेत. द बॉयज आर डॅश 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 द रूम. आता तुम्ही रूमच्या आत आहेत, कसे आहेत, इनटू कसे येईल, यू आर नॉट इन मोशन, इनच आहे, मोशन मध्ये असलं तर इनटू. परंतु आता मी इनटूचा उपयोग काय सांगितलाय, जेव्हा एखादी वस्तूच्या आत आहे पण एक गतीमध्ये किंवा दोन्ही पण गतीमध्ये मोशन मध्ये तेव्हा इनटू. फॉर एक्झाम्पल, द बॉयज जम्प्ड डॅश 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 द रिव्हर, इनटू द रिव्हर. इथे इन वापरायचं का, का नाही, कारण रिव्हर पण गतीमध्ये आहे आणि मुलं पण गतीमध्ये. रिव्हर म्हणते का मुलं उड्या मारायला मी जरा जागेवर थांबते 2 मिनिट, नाही. किंवा उड्या मारलेली मुलं हवेमध्ये आधार राहतात का, दोघं मोशन मध्ये, म्हणून इनटू वापरलं. किंवा आणखी एक उदाहरण काय दिलं होतं आपण, कॅट सॅट बसलेली आहे, स्थिर आहे, इन द रूम. बट द माउस वॉज रनिंग, रिकामी जागा, रूम. इथे काय येईल, इनटू. आता कळालं इन कधी वापरायचं, मग स्थिर असणाऱ्या वस्तूच्या त्या अर्थानं आल्यावर इन वापरा आणि गतीमध्ये असलेल्या वस्तूच्या या अर्थानं असल्यावर इनटू वापरा. गॉट इट? ओके, राईट डाऊन.